ठीक आहे. ओके. See here, in our previous session we discussed about the semiconductor devices. Okay, we discussed about the semiconductor devices. Okay. In that semiconductor device, in our previous lecture, that is the extra lecture, I was discussed about the PN junction diode. Okay, PN junction diode. This PN junction diode in any device that indicate that substance is a semiconductor. ठीक आहे. जर हा PN junction diode एखाद्या डिव्हाइस मध्ये बसवला असेल त्याचा अर्थ होत आहे सेमीकंडक्टर डिव्हाइस. ठीक आहे. आजपासून आपण जे एक किंवा जे आपण काय करणार त्याच्यामध्ये डिव्हाइस पाहणार ते सगळे काय असणार तर सेमीकंडक्टर डिव्हाइस, ज्याच्यामध्ये प्रत्येक डिव्हाइस मध्ये काय यूज केला असणार आहे PN junction diode हा यूज केला असणार आहे. ठीक आहे. आपण लक्षात ठेवा की हा जो PN junction diode आहे हा इलेक्ट्रिक करंट कॅरी करणार आहे बट इन अ व्हेरी पुअर क्वांटिटी. ठीक आहे. परंतु या पीएन जंक्शन डायोड मधून जे इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे ते फक्त आणि फक्त कोणत्या बायस नसतं फॉरवर्ड बायस मध्ये. कोणत्या बायस नसतं फॉरवर्ड बायस. ठीक आहे. कोणत्या बायस मध्ये फॉरवर्ड बायस मध्ये. ठीक आहे. एवढं. याच्यानंतर बघा आपण प्रीवियस लेक्चरला बघा एलईडी बद्दल बोललोय. कशाबद्दल एलईडी बद्दल बोललोय. ठीक आहे. एलईडीचं काय लाईट इमिटिंग डायोड. याच्यामध्ये पण काय असणार आहे पीएन जंक्शन डायोड. एलईडी मध्ये जी लाईट फ्लो होते सॉरी जे करंट फ्लो होते ते कशामुळे होत असतं फॉरवर्ड बायस मुळे. कारण त्याच्यामध्ये जो पीएन जंक्शन डायोड आहे तो पण कशामुळे असतो फॉरवर्ड बायस असतो. ठीक आहे. तर स्मॉल इट्स ऍप्लिकेशन ऍडव्हांटेजेस. ठीक आहे. एक पॉइंटर होता डिसएडव्हांटेजेस. ठीक आहे. मी काय करतो तुम्हाला या लेक्चरचे शेवटचे जे 5 मिनिट असतील ते आपण डिसएडव्हांटेजेस काय करू डिस्कस करू. ठीक आहे. आता आपण काय करू आज एक नवीन डिव्हाइस घेऊ. ठीक आहे. त्या डिव्हाइसचं नाव आहे बघा रेक्टिफायर. ठीक आहे. पीएन जंक्शन डायोड ऍज अ रेक्टिफायर हा तुमच्या याच्यामधला पहिला पॉइंट कोणता पीएन जंक्शन as a rectifier. पीएन जंक्शन डायोड as a rectifier. ठीक आहे. ओके दिसतंय. ठीक आहे. आता समजून घ्या आता हे रेक्टिफायर नेमकी काय. ठीक आहे ना. हे सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला अगोदर माहिती पाहिजे की रेक्टिफायर काय. ठीक आहे. हे एक असं डिव्हाइस आहे लक्षात ठेवा. म्हणजे हे सेमीकंडक्टर डिव्हाइस आपल्याला एवढं माहिती कारण आपण याच्यामध्ये अशाच डिव्हाइसेस स्टडी करणार आहे जे काय येतं सेमीकंडक्टर. ठीक आहे ना. आता बघा जे रेक्टिफायर असण्याचं फंक्शन असते काय असतं बघा जे आपल्याकडे एसी व्होल्टेज इनपुट एसी व्होल्टेज काय म्हणतो आपण त्याला इनपुट एसी व्होल्टेज या एसी व्होल्टेजचं कन्व्हर्जन लक्षात ठेवा असं डिव्हाइस जे डिव्हाइस एसी व्होल्टेजचं कन्व्हर्जन पल्सेटिंग डीसी व्होल्टेज मध्ये करतो. कशामध्ये पल्सेटिंग डीसी व्होल्टेज मध्ये लक्षात द्या. ठीक आहे. या अशा प्रकारचं डिव्हाइस आहे जे डिव्हाइस एसी व्होल्टेजचं कन्व्हर्जन पल्सेटिंग डीसी व्होल्टेज मध्ये करतं. आता पल्सेटिंग डीसी व्होल्टेज म्हणजे काय समजून घ्या. ठीक आहे. इव्हन तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे एसी करंट कधी म्हणतो ज्यावेळेस आपल्याला ग्राफ कसा भेटत असतो. ठीक आहे. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल ही निगेटिव्ह हाफ सायकल ही पॉझिटिव्ह हाफ सायकल ही निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे ना. हे कोणता करंट आहे एसी करंट आहे. कोणतं आहे एसी व्होल्टेज ज्याच्यामध्ये दोन्ही फुल हाफ पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह काय असते हाफ सायकल त्याला आपण म्हणतो एसी व्होल्टेज. त्याला काय म्हणतो आपण एसी व्होल्टेज. ठीक आहे. डीसी व्होल्टेज बघा डीसी व्होल्टेज दोन टाइप असतात कोणते एक असतं नॉर्मल डीसी व्होल्टेज किंवा त्याला आपण म्हणतो प्युअर डीसी व्होल्टेज आणि दुसरं असतं बघा पल्सेटिंग डीसी व्होल्टेज. ठीक आहे. ते वन बाय वन आपण स्टडी करू. एसी व्होल्टेज म्हणलं का त्या ठिकाणी काय येतं बघा लक्षात ठेवा तिथं काय येतं ही पॉझिटिव्ह हाफ सायकल हा ही काय पॉझिटिव्ह हाफ सायकल हे काय असतं खाली निगेटिव्ह हाफ सायकल. लक्षात ठेवा डीसी व्होल्टेज मध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल प्लस निगेटिव्ह हाफ सायकल हे दोन्ही असतात कशामध्ये डीसी व्होल्टेज मध्ये हे लक्षात असू द्या. ठीक आहे. यानंतर बघा पल्सेटिंग आणि प्युअर डीसी व्होल्टेज म्हणजे काय बघा दोन टाइप डीसी व्होल्टेज हा. आता हा 9वी 10वीचा पार्ट आहे. ठीक आहे. बट तुम्हाला पल्सेटिंग काय असं कळलं पाहिजे. ठीक आहे. काय पल्सेटिंग डीसी व्होल्टेज किंवा आपण डीसी व्होल्टेज काय असं बघा हे बघा जर तुम्हाला ग्राफ हा करंटचा फ्लो असं बघा जर या फॉर्म मध्ये त्याला म्हणा तुम्ही प्युअर डीसी या ग्राफला काय म्हणा तुम्ही प्युअर डीसी व्होल्टेज. ठीक आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं हाफ सायकल नसतं. ठीक आहे. डायरेक्ट एक स्ट्रेट लाईन असते याला म्हणा तुम्ही प्युअर डीसी व्होल्टेज. आणि पल्सेटिंग म्हणजे काय इथं फक्त आणि काय असतं पॉझिटिव्ह हाफ सायकल असतं. इथं काय असतं पॉझिटिव्ह हाफ सायकल.
तुम्हाला इथे निगेटिव्ह हाफ सायकल भेटत नाही. तुम्ही याला काय म्हणणार, पल्सेटिंग डीसी व्होल्टेज. पल्स दिसतो तुम्हाला, एक पल्स फॉर्म झाल्यानंतर, ठीक आहे, असं पल्स, याला काय म्हणतो आपण, पल्स. ठीक आहे, मग हे कोण झालं, पल्सेटिंग डीसी व्होल्टेज. मग लक्षात ठेवा, रेक्टिफायर असं डिव्हाइस आहे ज्या डिव्हाइस मुळे जे इनपुट एसी व्होल्टेज आहे, एसी म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह करंट, डीसी म्हणजे काय, डायरेक्ट करंट, असं डिव्हाइस जे एसी चं कन्व्हर्जन डीसी मध्ये करतं, त्याला आपण काय म्हणणार, रेक्टिफायर बोलणार आहे. काय बोलणार आपण, रेक्टिफायर. ठीक आहे, ठीक आहे बघा. हा, आता लक्षात ठेवा, इथून पुढचे जे पॉईंट मी तुम्हाला देणार आहे ते तुम्ही काय करता, स्क्रीनशॉट घ्यायचा. काय घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट. ठीक आहे ना. हा, त्याच्या अगोदर कन्फर्मेशन द्या. दिसतंय का तुम्हाला, यस निकिता मस्के, दिसतंय का? हो सर. हो. माझा आवाज आणि मी जे शिकवतो ते सिंक्रोनाइज आहे का, जे बॅलन्स आहे का? हो. यस आहे ना, ठीक आहे. ओके, समजून घ्या. ओके, आपण रेक्टिफायर करायचं. आता पहिला पॉईंट तुम्हाला काय क्वेश्चन आलाय, पीएन जंक्शन डायोड ॲज अ रेक्टिफायर. पीएन जंक्शन डायोड ॲज अ रेक्टिफायर. जस्ट फॉर्मली आणि जस्टिफाय. काय क्वेश्चन आलाय, पीएन जंक्शन डायोड ॲज अ रेक्टिफायर. एक सेंटेन्स आहे आणि एक जस्टिफाय. जस्टिफाय म्हणजे काय, स्पष्ट करा. ठीक आहे, पीएन जंक्शन डायोड आहे ना, रेक्टिफायर आहे असं तुम्ही सिद्ध करा किंवा स्पष्ट करा. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही माईक माईक बंद करा, कोणी माईक चालू आहे, आय थिंक सो निकिता मस्के, तुमचा माईक चालू आहे, म्यूट करा. ठीक आहे, एक सेकंड फक्त. सर, सर रेक्टिफायर रिपीट करा ना. काय रिपीट करायचं, रेक्टिफायर रिपीट करा ना. रेक्टिफायर रिपीट करायचं. ठीक आहे, बरं. आणि समजून घ्या, रेक्टिफायर काय आहे, प्रकारचं डिव्हाइस. मी माझ्या डेफिनेशन देतो पहिली. काय डिव्हाइस, डिफेक्ट करंट. ठीक आहे ना, काय, इट इज अ डिव्हाइस, it is a device which convert which convert it is a device which convert input AC into AC म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह करंट. हा, AC म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह करंट इनपुट सिंपल. आता काय, इट इज अ डिव्हाइस या प्रकारचे. म्यूट करा, कोण येते, मी काय म्हटलंय, निकिता मस्के, म्यूट करा. ठीक आहे, इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट एसी इंटू डीसी. हे अशा प्रकारचं एक उपकरण आहे जे एसी करंट म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह करंटचं कन्व्हर्जन कशामध्ये करतंय, डीसी करंट मध्ये. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जे आपल्याला सप्लाय येतो इलेक्ट्रिसिटीचा, ठीक आहे ना, पॉवर स्टेशन मधून, तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, एसी फॉर्म मध्ये. परंतु जे आपण युटिलाइज करतो करंट, काय करतो युटिलाइज, फॉर एक्झाम्पल तुम्ही चार्जिंग करताय, चार्जिंग करतायत ना, लक्षात ठेवा, चार्जिंग मध्ये काय असतं, रेक्टिफायर असतं. चार्जिंग मध्ये जे जे बोर्ड मध्ये काय असतं, करंट असतं, ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं, एसी फॉर्म मध्ये. परंतु आपल्याला एसी व्होल्टेज लागत नसतं, कारण आपल्याला एसीचं गरज नाही. काय गरज असते, डीसीची. एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑपरेट करण्यासाठी कोणत्या करंटची गरज असते आपल्याला, डायरेक्ट करंटची, प्रत्यावर्ती विद्युतधारा. ठीक आहे ना, डायरेक्ट करंट, ठीक याची गरज असते. मग आपण असं डिव्हाइस तयार केलं जे एसीचं कन्व्हर्जन कशामध्ये करेल, डीसी मध्ये. समजलंय का, समजलंय का? आता कन्फर्मेशन द्या. समजलंय ना, हो सर. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या, नंतर नोट्स करा. डेफिनेशन घेतलाय, ओके. नेक्स्ट बघा, हा पहिला पॉईंट झाला. ठीक आहे, दुसरा पॉईंट, याचं काय, प्रिन्सिपल. म्हणजे हे जे रेक्टिफायर आहे ते कोणत्या प्रिन्सिपल वरती वर्क करते. ठीक आहे ना, दुसरा पॉईंट काय, प्रिन्सिपल. समजून घ्या. ठीक आहे, लक्षात ठेवा, इट इज बेस्ड ऑन the PN junction diode. It is based on PN junction
डायोड विल कंडक्ट हा विल कंडक्ट हा सांगा बरं, जर पीएन जंक्शन डायोड असेल तर तो कोणत्या बायस मध्ये करंट कॅरी करेल? पटकन लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदर सांगितलं मला, पीएन जंक्शन डायोड हा कोणत्या बायस मध्ये वर्क करत असतो? फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस मध्ये. तेच प्रिन्सिपल आहे. इट इज बेस्ड ऑन द पीएन जंक्शन डायोड विल कंडक्ट करंट in forward bias. बायस. ठीक आहे, हे या रेक्टिफायरचं प्रिन्सिपल आहे. हा जो रेक्टिफायर आहे तो कशाच्या बेसवर काम वर्क करतोय? पीएन जंक्शन डायोडचा. जे असं पीएन जंक्शन डायोड किंवा असे पीएन जंक्शन डायोड जे काय करतं, इलेक्ट्रिक करंट कॅरी करतं. ठीक आहे, कमी अमाऊंट मध्ये बट इन अ फॉरवर्ड बायस. ठीक आहे, याच प्रिन्सिपल वरती कोण करतो? रेक्टिफायर. समजलंय का? ठीक आहे ना. रेक्टिफायरचं प्रिन्सिपल आहे, इट इज बेस्ड ऑन द पीएन जंक्शन डायोड विल कंडक्ट करंट इन अ फॉरवर्ड बायस. ठीक आहे, ह्या ज्या नोट्स आहेत त्या एनसीईआरटी बुक मधल्या आहेत, तुम्ही व्हेरीफाय करू शकता म्हणून. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या या गोष्टी. समजलं की? यस. ठीक आहे. यस. आता आपण रेक्टिफायर ना, याचे दोन टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत? दोन टाइप्स आहेत. ठीक आहे, आता फास्ट स्क्रीनशॉट घ्यायला करा मी. हा, एक बघा लक्षात. इट इज बेस्ड ऑन राहील ना, इट इज बेस्ड ऑन द पीएन जंक्शन डायोड विल कंडक्ट करंट इन अ फॉरवर्ड बायस. ठीक आहे, हे असं प्रिन्सिपल आहे. एकदम सिंपल आहे की हा जो रेक्टिफायर आहे तो एक प्रकारचा पीएन जंक्शन डायोड आहे. असा पीएन जंक्शन डायोड जो फॉरवर्ड बायस मध्ये काय करतोय? वर्क करतोय. समजलंय का? हे याचं प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, ओके. आता फास्ट मध्ये काय करायचंय? याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. यानंतर बघा, हा जो रेक्टिफायर आहे ना, तो पुन्हा दोन टाइप्स आहेत. रेक्टिफायरचे टाइप्स दोन. ऍज पर आवर नीड, आपल्या गरजेनुसार आपण त्या दोन रेक्टिफायर पैकी कोणताही रेक्टिफायर युटिलाइज करू शकतो. मग कोणते टाइप्स आहेत बघा रेक्टिफायरचे? ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट पहा आपला आता, टाइप्स ऑफ द रेक्टिफायर. ठीक आहे, थर्ड पॉइंट. हा, व्यवस्थित नोट्स लिहायच्यात तुम्ही यानंतर, नोट्स असू द्या. ठीक आहे ना. तिसरा पॉइंट काय आपली? टाइप्स ऑफ रेक्टिफायर. टाइप्स ऑफ रेक्टिफायर. ठीक है, देर आर टू टाइप्स. There are two types of rectifier. Which are that? That is the first is the half HALF, half wave rectifier. हाफ वेव रेक्टिफायर. ठीक आहे, आणि बी कोणता? फुल वेव रेक्टिफायर. हे दोन टाइप्स आहेत. फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे ना. बघा, रेक्टिफायरचे दोन टाइपचे रेक्टिफायर. एक आहे हाफ वेव रेक्टिफायर, फुल वेव रेक्टिफायर. तर आजच्या सेशन मध्ये आपण हाफ वेव रेक्टिफायर बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, आपलं लेक्चर इथून पुढे अजून 15 मिनिटं झालं, बस तेवढंच. ठीक आहे, हा, घेतला का स्क्रीनशॉट? एक जणी फास्ट मध्ये कन्फर्मेशन घ्यायची. हो प्रतीक्षा? हो सर. ठीक आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, तर मग बघा, नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहे मधला हाफ वेव रेक्टिफायर. त्याच्यामधला आपण एक टॉपिक. ठीक आहे, एक मिनिट. एक दुसरा जॉब यूज केल्यानंतर तुम्हाला दिसतं की उत्साह मला कन्फर्मेशन द्या. हा जॉब दिसतो तुम्हाला? हो सर. दिसतोय ना? हो. रेक्टिफायर. ठीक आहे, हाफ वेव रेक्टिफायर. ठीक आहे, आता सिंपल. हाफ वेव रेक्टिफायर म्हणजे काय? लिहा, हाफ वेव रेक्टिफायर म्हणजे काय? सिंपल. एक सेकंड. ठीक आहे, बघा, पहिला पॉइंट हे रेक्टिफायर. आता हाफ वेव रेक्टिफायर म्हणजे काय समजून घ्या. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं. फॉर एक्झाम्पल बघा, रेक्टिफायरचं फंक्शन काय आहे? एसी चं कन्व्हर्जन डीसी मध्ये करायचं. कशा करायचंय? एसी चं कन्व्हर्जन डीसी मध्ये करायचं. ठीक आहे, जर एसी चा जर तुम्ही ग्राफ पाहिला तो असा असतो. हा एसी झाला. जर प्युअर डीसी चा पाहिला, त्याचा प्युअर डीसी चा जो असा असतो, प्युअर डीसी चा. ठीक आहे ना, तुम्हाला असं भेटतो ग्राफ. आणि ज्यावेळेस तुम्ही पल्सेटिंग डीसी चा पाहिला, पल्सेटिंग
डीसीचा, त्यावेळेस ग्राफ कसा भेटतो तुम्हाला? फक्त एक पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटते. हे बघा, हे असते पॉझिटिव्ह हाफ सायकल, हे काय असतं? निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे ना? मग बघा तुम्हाला काय भेटायचं? पॉझिटिव्ह हाफ सायकल. तुम्हाला इथं निगेटिव्ह हाफ सायकल भेटत नाही. लक्षात ठेवा, पल्सेटिंग डीसी मध्ये निगेटिव्ह हाफ सायकल भेटत नाही. मी तुम्हाला पुढे भेटणार इथं भेटणार. ठीक आहे? हे इथं हे एक प्रकारचं पल्स फॉर्म करणं. ठीक आहे ना? पल्स अशा प्रकारची काय होईल? पल्स फॉर्म होईल. त्यामुळे आपल्याला म्हणणार पल्सेटिंग डीसी. काय म्हणाला? पल्सेटिंग डीसी. ठीक आहे? तर मग तुम्हाला मी आता हा रेक्टिफायरची डेफिनेशन सांगते. व्यवस्थित बघा. पहिला मुद्दा की हा रेक्टिफायर जो आहे तो काय करेल? जे आउटपुट देईल, एसी इनपुटचं जे आउटपुट देईल ते फक्त आणि फक्त कुठे देईल? पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये. कुठं? पॉझिटिव्ह हाफ सायकल. जर असं रेक्टिफायर जे एसीचं इनपुट जे आवड आहे त्याचं आउटपुट कुठे देतं? फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजून घ्या. आता बघा, एक मिनिट, हे इथं एसी इनपुट आहे, अल्टरनेटिव्ह करंट. इथं काय आहे? अल्टरनेटिव्ह करंट. याचं जे आउटपुट आहे समजून घ्या, हे एसी इनपुट हा, एसी इनपुट. याचं जे काय आहे? आउटपुट आहे. ते कसं भेटणार तुम्हाला? फक्त समजून घ्या, कसं भेटणार? पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये. काहीच भेटणार नाही. ठीक आहे? पुढे भेटलं आहे, इथं भेटलं, इथं भेटणार नाही. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला आउटपुट कुठे भेटतं? फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये. मग लक्षात ठेवा, असं रेक्टिफायर ज्याचं एसीचं कन्व्हर्जन कशामध्ये करतोय? डीसी मध्ये. परंतु एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये होत असताना तो फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आउटपुट देतोय. याचा अर्थ देत आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि वेव्ह फॉर्म कोणता आहे? फक्त पॉझिटिव्ह. समजतंय का? समजलंय का? हे तुम्हाला डेफिनेशन लिहून देऊ का? हो. कन्फर्मेशन देतो चला. थँक्यू सर. थँक्यू सर. काय? बाकी काय एक प्रकार रेक्टिफायर काय? इट इज अ रेक्टिफायर. इट इज अ रेक्टिफायर which gives output only in positive half cycle. हे अशा प्रकारचं रेक्टिफायर आहे जे काय करतंय? तुमचं जे इनपुट आहे बघा, इट इज अ रेक्टिफायर which gives output only in positive half cycle. अशा प्रकारच्या रेक्टिफायर तुम्ही काय म्हणणार? हाफ वेव्ह रेक्टिफायर. काय म्हणतात त्याला? हाफ वेव्ह रेक्टिफायर. इट इज अ रेक्टिफायर which gives output only in a positive half cycle. That is called as a half wave rectifier. समजलंय काय? समजलंय का? हो Yes. सर. हो. आता आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर काय करू? कन्स्ट्रक्शन. ठीक आहे? आता हे पाहूया आपण काय करायचं म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पाहणार आहे. इथं आपला हा पॉइंट संपला. ठीक आहे? ओके. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा का? स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे? तर तुम्हाला नंतर ऑफलाईन पाहायला भेटेल नंतर अपडेट झालं. ठीक आहे? एक मिनिट. समजून घ्या. आपण पाहतोय हा वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे? हा आता ठेवायचं पाहूया आपण कन्स्ट्रक्शन. काय करू आपण याचं? कन्स्ट्रक्शन. ठीक आहे? असं घ्या. तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहिला का? ट्रान्सफॉर्मर कधी? ठीक आहे? ट्रान्सफॉर्मरचं जे कन्स्ट्रक्शन आहे दॅट इज द मग रेक्टिफायर. ट्रान्सफॉर्मर म्हणून हे काय म्हणायचं असतं? रेक्टिफायर. आता ट्रान्सफॉर्मर कसं आहे बघा, लक्षात ठेवा. तो माहिती बघा, हे नवीन सिलेबस मध्ये हा समजून घ्या. ही आपली प्रायमरी कॉईल. काय आपली प्रायमरी कॉईल. ठीक आहे? या प्रकार म्हणून आपण P1, याला म्हणून आपण P2. ह्या P1 ह्या प्रायमरी कॉईल. ठीक आहे ना? याच्यापुढे आपण काय कन्स्ट्रक्ट करणार? हे आयर्न रॉड. हे काय असणार आहे? आयर्न रॉड जो याच्या कनेक्ट मध्ये असतो. समजून घ्या. काय इथं? आयर्न रॉड. आयर्न रॉडच्या नंतर आपण काय करणार? सेकंडरी कॉईल काय करणार? इथं प्लेस करणार. ठीक आहे? आपण सेकंडरी कॉईल इथं प्लेस करतोय. ठीक आहे? समजून घ्या.
ठीक आहे. आपण याला काय म्हणतो, याला म्हणतो एक मिनिट हा, याला म्हणतो S1 आणि याला म्हणू S2. P1 म्हणजे काय, P1 P2 म्हणजे काय, ही प्रायमरी कॉईल. कोणती पहिले, प्रायमरी कॉईल. ही जी मध्ये तुम्हाला हे आयर्न आहे, ठीक आहे, नंतर लोखंडाचा तुकडा आहे, ठीक आहे ना, आयर्न. कारण काय म्हणा बघा, इथं काय असणार आहे बघा, रेज असणार. इथं काय, इथं AC इनपुट, इथं काय आहे AC इनपुट. समजून घ्या या गोष्टी. हे काय, इथं AC इनपुट. AC म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह करंट, जे कोणाला द्यायचे, या आयर्नला. मग हे करंट या आयर्न मध्ये आल्यानंतर ह्या आयर्न मध्ये करंट कुठे पास करल, कुठे पास करल, सेकंडरी कॉईल मध्ये. कुठे करल, सेकंडरी कॉईल मध्ये. लक्षात ठेवा, ही जी सेकंडरी कॉईल आहे ती कुठे गेल्यानंतर बघा इथे एक असणार आहे पीएन जंक्शन डायोड. आणि पीएन जंक्शन डायोड प्रत्येक सेमीकंडक्टर डिव्हाइस मध्ये असतो, ठीक आहे. हे काय, इथं पीएन जंक्शन डायोड. जो पीएन जंक्शन डायोड कशाला कनेक्ट असणार आहे, तर एका रेझिस्टन्सला, त्याला आपण म्हणू लोड रेझिस्टन्स. ठीक आहे, याला म्हणतात RL, म्हणजेच काय, लोड रेझिस्टन्स. हा प्रकार काय, तर P आणि हा N, पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे. ही सेकंडरी कॉईल आहे, ही काय आहे, प्रायमरी कॉईल. P1 P2 इज अ प्रायमरी कॉईल, S1 S2 इज अ सेकंडरी कॉईल. आणि हे काय आहे, काय सिंबल आहे पीएन जंक्शन डायोडचा. RL म्हणजे काय, लोड रेझिस्टन्स. ठीक आहे. आणि याचा आउटपुट असं असतं. ठीक आहे, हे काय झालं, आउटपुट. ठीक आहे. आता बघा एक सिंपल आहे तुम्हाला, हे कन्स्ट्रक्शन कुठं असतं, चार्जर पाहिजे तुम्ही, चार्जर. ठीक आहे, हे चार्जर एक प्रकारे आतमध्ये कन्स्ट्रक्शन असतं, याच प्रकारचं असतं. ज्यावेळेस तुम्ही चार्जर काय करतात, एखाद्या बोर्ड मध्ये पुट करतात, इन्सर्ट करतात, अशा वेळेस लक्षात ठेवा त्या प्रायमरी कॉईल कोणती, ते जे आपण जिथून सप्लाय घेऊन आले ती काय आहे, प्रायमरी कॉईल. समजून घ्या, ती काय आहे, प्रायमरी कॉईल. आणि सेकंडरी कॉईल कुठं असणार, इथं इथं कुठं असतं सेकंडरी कॉईल. चार्जरचा पार्ट एवढा असेल, चार्जरचा पार्ट कुठं आहे, समजून घ्या, इथपासून तिथपर्यंत चार्जरचा पार्ट आहे. ठीक आहे ना. हे जे पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे, प्रायमरी कॉईल, आयर्न कोर, सेकंडरी कॉईल, पीएन जंक्शन डायोड आणि लोड रेझिस्टर, याला पूर्णपणे ट्रान्सफॉर्मर म्हणतात. काय म्हणतात त्याला, ट्रान्सफॉर्मर. असा ट्रान्सफॉर्मर जो रेक्टिफायर म्हणून यूज केला जातो. काय म्हणून यूज केला जातो, रेक्टिफायर. समजतंय का रे, समजतंय का रे, कन्फर्मेशन दिसला. हो ठीक आहे, समजतंय, दिसतंय की व्यवस्थित, हो हो सर. दिसतंय ना. ठीक आहे, काय अडचण नाही. ओके, आज समजून घ्या. तुम्हाला कन्स्ट्रक्शन येते, सिंपल डायग्राम काढता येईल. ही प्रायमरी कॉईल काढायची, प्रायमरी कॉईल लक्षात ठेवा, हे एसी व्होल्टेज करंट दाखवता. काय दाखवतं, एसी व्होल्टेज करंट दाखवतं. आता समजून घ्या, डायग्राम वरून कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, ही जी सर्किट डायग्राम आहे ती कशापासून बनलेली, ठीक आहे ना. हे बघा, हे आउटपुट आहे, हे काय इथं आउटपुट आहे, हे आपण म्हणतो डीसी आउटपुट, डीसी आउटपुट. ठीक आहे ना. हे जे एसी करंट होतं, इकडे कोणतं घटक म्हणून डीसी, म्हणजे फॉर्मली तुम्ही मोबाईल जॉईन करला, काय जॉईन करणार, मोबाईल चार्जर तुम्ही सपोर्ट करणार आहे. ठीक आहे ना. एक सेकंड. ठीक आहे, फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, ही कन्स्ट्रक्शन नाही आली जात, फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. घेतलाय का, हो 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 एका रेक्टिफायर डायग्राम आहे, कशाची आहे, रेक्टिफायरची. ठीक आहे, असो. आज समजून घ्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणते, इथं पॉइंट. हा पहिला पॉइंट, इट consists of स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मरचे दोन टाइप असतात, एक असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता शिका तेव्हा स्टेप डाऊन समजून घ्या बरं का, एकदम कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहे, ठीक आहे ना. स्टेप डाऊन आणि काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, हा दोन टाइप्स आहेत. आता बघा डायग्राम वरून ओळखायचं कसं, की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे का स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. लक्षात ठेवा, ही जी कॉइलिंग दिसते तुम्हाला, कॉइलिंग किंवा बाइंडिंग होतं आपण त्याला, ठीक आहे ना. ही जी बाइंडिंग, जर सेकंडरी कॉइल पाहिजे, कधी पण काय पाहिजे, सेकंडरी कॉइल. जर सेकंडरी कॉइलची जी बाइंडिंग आहे ती काय असेल, एकदम रेअर असते, इथे डायरेक्ट इथे बाइंडिंग, ठीक आहे ना. जर सेकंडरी कॉइलची बाइंडिंग काय असेल, एकदम रेअर, आणि जर प्रायमरी कॉइलची बाइंडिंग काय असेल, एकदम दाट असतं, ठीक आहे ना. अशा वेळेस जे ट्रान्सफॉर्मर आपण क्रिएट करतो, सर्किट करतो तयार, त्याला आपण म्हणणार स्टेप अप. हे कोणते मग, स्टेप अप. सेकंडरी कॉइल काय एकदम रेअर मध्ये, ठीक आहे ना, रेअर मध्ये बाइंड करते, त्याला काय म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर.
आणि जर हे सेकंडरी कॉइल यासारखे असतील त्या तुम्ही स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. समजतंय का साक्षी? यस सर परत सांगा ना. बोला. परत सांगा. रिपीट करू. बरोबर बरं, आवाजात काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. ठीक आहे. ठीक आहे, असं म्हणूया हे एक प्रकारचं असं ट्रान्सफॉर्मर जे रेक्टिफायरचं काम करत असतं. म्हणून आपण हे रेक्टिफायरच्या डायग्रामला रेक्टिफायरची सर्किट डायग्राम अशी देखील काढतो. हा हे बघा, ही प्रायमरी कॉइल आहे. प्रायमरी कॉइल काय अटॅच आहे? एसी व्होल्टेज. आपण याच एसी व्होल्टेजचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? डीसी मध्ये करायचंय. परंतु हे होण्यासाठी हे बेसिक एलिमेंट आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे. कोणते? तर बघा, आपल्याकडे एक प्रायमरी कॉइल पाहिजे. अशी प्रायमरी कॉइल जी कोणासोबत कनेक्ट असेल? एका आयर्न कोअर सोबत. याला आयर्न कोअर. ठीक आहे, आयर्न रॉड असतो आयर्नचा. ठीक आहे, एकदम सिंपल रॉड असतो. याचा करंट या आयर्न कोअर मध्ये, याचा करंट पुढे सेकंडरी कॉइल मध्ये. ठीक आहे, मग सेकंडरी कॉइल मध्ये जे करंट आहे ते पुढे जाईल सेमी कंडक्टर कडे. सेमी कंडक्टर पुढे जाईल लोड रेझिस्टर कडे आणि आपल्याला काय भेटेल? आउटपुट भेटेल. कारण बघा लक्षात ठेवा, जे बोर्डामध्ये बोर्ड असतं ना, ठीक आहे, इलेक्ट्रिकचं बोर्ड, त्याच्यामध्ये जे व्होल्टेज असतं किती जास्त 250, 300, 500 असं व्होल्टेज असतं. ठीक आहे, परंतु तुमचा जो मोबाईल चार्ज होतो तो 6 व्होल्टेज होतो. किती होतं? आता बोर्ड मध्ये करंट किती आहे? 250 व्होल्ट. बघा किती आहे? 250 व्होल्ट. तुमच्या मोबाईल साठी किती पाहिजे? 6 व्होल्ट. मग लक्षात ठेवा, जे 250 व्होल्टेज आहे, लक्षात ठेवा कोणतं? 250 व्होल्टेज कोणतं? एसी व्होल्टेज. आपल्या मोबाईल साठी काय लागतं? 6 डीसी व्होल्टेज लागतं. ते काम करतं कोण? रेक्टिफायर. कोण काम करते? रेक्टिफायर. कसं करतात ते आपण वर्किंग या पॉइंटला पाहणार आहोत आज. ठीक आहे, आधी कन्स्ट्रक्शन समजून घ्या. आता समजलं साक्षी? हो सर, समजलं. हा, आता स्टेप अप आणि स्टेप डाऊन बद्दल तुम्ही बोलत असता. लक्षात ठेवा, या सेकंडरी कॉइल पाहिजे आणि या प्रायमरी कॉइलला पाहिजे. जर प्रायमरी कॉइल एकदम दाट काय असेल, वाऊंड झाली असेल, गुंडाळलेली असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणणार? असं लक्षात ठेवा, प्रायमरी कॉइल एकदम दाट काय? वाऊंड झालेली, गुंडाळलेली. आणि सेकंडरी कॉइल एकदम काय? लूजली काय आहे? वाऊंड आहे. अशा वेळेस हे जे ट्रान्सफॉर्मर आहे ते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. कोणतं आहे? स्टेप अप. जर सेकंडरी कॉइल एकदम काय असेल? दाट काय असणार आहे? क्राउडेड असेल, एकदम काय असेल? क्राउडेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही सेकंडरी कॉइल कशी असते? अशा प्रकारे. तर हे काय असतं? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. कोणतं असतं? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. परंतु रेक्टिफायर साठी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर महत्त्वाचं असतं. त्यासाठी रेक्टिफायर साठी. ठीक आहे, लक्षात असू द्या गोष्टी. ठीक आहे, सेकंडरी कॉइल. ठीक आहे, बघा, इट कन्सिस्ट ऑफ हे खातच ते सगळं खातच ते सगळं व्यवस्थित. हो. बघा, इट कन्सिस्ट ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. इट कन्सिस्ट ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर विथ हा, याला काय? विथ काय? हा, विथ प्रायमरी. प्रायमरी कॉइल किती आहे? P1 P2 इन ब्रॅकेट म्हणतो मी. P1 P2 विथ प्रायमरी अँड काय? सेकंडरी. सेकंडरी कोणता आहे? S1 S2 कॉइल्स. S1 S2 कॉइल्स across AC input. across AC input. सॉरी, एक मिनिट, इथे AC input ना म्हणता येईल. डायरेक्ट काय म्हणा? पहिला पॉईंट काय म्हणा कन्स्ट्रक्शनचा? इट कन्सिस्ट ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर विथ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय? विथ प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल. विथ प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल. इथपर्यंत काय अर्थ नाही का? इथपर्यंत काय अर्थ नाही का? नाही. नाही. ठीक आहे, बाकीचं हर्षद तुम्हाला समजलंय का? आशुतोष? हो सर, समजलंय. समजलंय ना? समजलंय का? तुम्ही मला लक्षात ठेवा, आपलं लेक्चर झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला जर समजलं नाही एखादा पॉईंट, तुम्ही ते फास्ट लेक्चर पढू शकता. ठीक आहे ना? त्याच्यामध्ये स्पीड करू शकतो लेक्चरचा, स्पीड वाढवू शकतो तुम्ही लेक्चरचा. ठीक आहे ना? ज्यावेळेस हे अपलोड होईल त्यावेळेस. ठीक आहे, मग त्यावेळेस समजलं नाही तुम्हाला पुन्हा विचारा. ठीक आहे, कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड पॉईंट आहे. ठीक आहे ना? एकदम सिंपल आहे. मी तुम्हाला फक्त त्याच्यामधला बेसिक सांगू राहिलो, एकदम डीप मध्ये जाऊ नाही राहिलो. ठीक आहे ना? हा, समजून घ्या. कंस्ट्रक्शन मध्ये पहिला पॉईंट, इट कन्सिस्ट ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर विथ प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल. दुसरा पॉईंट बघा काय याचा, डायग्राम आपली महत्त्वाची. किती दुसरा पॉईंट,
दुसरा पॉईंट डायग्राम पॉईंट जा दुसरा मला काही नाही बघा डायग्राम मध्ये काय आहे this primary coil is connected across the AC input सिंपल कंस्ट्रक्शन मध्ये रिझल्ट ही जी प्रायमरी कॉइल आहे ती कोणासोबत कनेक्टेड आहे एक मिनिट AC AC. हा मग तेच पॉईंट असं काय लिहिलं प्रायमरी कॉइल connected across AC input बस एवढंच दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट आहे मला सिंपल हा तिसरा पॉइंट आज समजून घ्या हे बघा the PN junction diode and load resistance is connected across the secondary coil बघा ना हे PN junction diode आहे हा लोड रेझिस्टन्स आहे हा कोणाला कनेक्ट केला आहे सेकंडरी कॉइलला झालं तेच म्हणजे काय the PN junction diode connected across secondary coil इथपर्यंत काय अडचण आहे का कन्स्ट्रक्शन संपलं एवढंच कन्स्ट्रक्शन दुसरं काय आहे मध्ये ठीक आहे आता वर्किंग पाहिजे एक 5 मिनिटात पॉइंट आला फक्त आपला फास्टमध्ये कन्फर्मेशन द्यावर मला समजलंय का हो सर. यस. हो सर. हो सर. तुम्हाला एक लेक्चर पुन्हा पाहायला मिळेल काय अडचण नाही ठीक आहे हा आता लक्षात द्या हे झालं कन्स्ट्रक्शन पहिले डायग्राम वरून तुम्ही काय दिलं कन्स्ट्रक्शन डायग्राम मध्ये काय म्हणले तुम्ही हे जे ट्रान्सफॉर्मर आहे ते कोणत्या टाइपचं आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचं कारण ही जी सेकंडरी कॉइल आहे ती रेअरली वाउंड आहे ठीक आहे रेअरली काय एकदम वाउंड आहे म्हणजे जास्त काय दाट काय झालेलं नाही ते गुंडाळली गेलेली नाही किंवा त्याला वाउंड झालेली नाही ठीक आहे ना बघा इट कन्सिस्ट ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर विथ या स्टेप ट्रान्सफॉर्मर काय काय आहे बघा विथ प्रायमरी कॉइल P1 P2 and सेकंडरी कॉइल दुसरा पॉइंट केला तुम्ही जे प्रायमरी कॉइल आहे ती कुणाला कनेक्ट आहे इट इज कनेक्टेड अक्रॉस द AC इनपुट ठीक आहे दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट काय हे जे PN जंक्शन आहे आणि हा लोड रेझिस्टन्स आहे हा कुणाला कनेक्टेड आहे सेकंडरी कॉइल तोच PN जंक्शन डायोड कनेक्टेड अक्रॉस द सेकंडरी कॉइल हे झालं कन्स्ट्रक्शन समजलंय का फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्या तीनच पॉइंट आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये ठीक आहे हा ओके असं समजून घ्या वर्किंग पाहिजे ठीक आहे आता एक मोजून 4 पॉइंट आहे ठीक आहे वर्किंग मध्ये पण असं एकदम सिंपल तुम्हाला समजून जाईल ते डायग्राम महत्वाची हा तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे आता वर्किंग म्हणजे वर्क कसं करतं ठीक आहे ना म्हणजे AC चं व्होल्टेजचं कन्व्हर्जन DC मध्ये कसं होतं सिंपल समजून घ्या की प्रायमरी कॉइल सेकंडरी कॉइल तुम्ही बघा लेन्झ सायंटिस्ट नाव ऐकलं का लेन्झ लॉ ठीक आहे आता लॉ सांगितलं असणार नाही मी या 11वीचा आणि 9वीचा पॉइंट आहे ठीक आहे ना आता लेन्झ काय होतं ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल दोन कॉइल एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतात विथ द हेल्प ऑफ एनी कोर आयर्न कोर लक्षात ठेवा जर हे असं निगेटिव्ह एंड हे असं पॉझिटिव्ह तर अशा वेळेस प्रायमरी कॉइलच्या अपोजिट करंट कुठे फ्लो होत असतं सेकंडरी कॉइल मध्ये फॉर एक्झाम्पल जर प्रायमरी कॉइल मध्ये जो इलेक्ट्रॉनचा किंवा इलेक्ट्रिसिटीचा जो फ्लो आहे तो या डायरेक्शन मध्ये असेल या डायरेक्शन मध्ये तर सेकंडरी कॉइल मध्ये कुठे असतो या डायरेक्शन मध्ये समजून घ्या हे जर प्रायमरी कॉइल निगेटिव्ह एंड असेल हे पॉझिटिव्ह असेल तर सेकंडरी कॉइलचं हे पॉझिटिव्ह एंड असतं हे कोणतं असतं निगेटिव्ह एंड असतं कोणतं असतं निगेटिव्ह हा लेन्झ लॉ आहे ठीक आहे ना जर तुम्ही प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल दोन एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या प्रायमरी कॉइल मध्ये जे करंट फ्लो होतं त्याच्या अपोजिट डायरेक्शनला सेकंडरी कॉइल मध्ये करंट फ्लो होत असतं हे कोण सांगितलं लेन्झ या सायंटिस्टने सांगितलं होतं ठीक आहे या लेन्झ लॉनुसार आपण याचं वर्किंग राईट करायला ठीक आहे घेणार आहोत आज समजून घ्या ठीक आहे आज बघा ठीक मीन्स वर्किंग आणि तो वर्किंग आवाज येतो सगळ्यांना हो. आवाज येतोय हो येतो ठीक आहे मग वर्किंग बघा एक सेकंड हा बघा आता असं कसं करू आपण ठीक आहे तुम्हाला मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आता आपण काय करू दोन कंडिशन म्हणू प्रायमरी कॉइल जे आहे ना हे जे P1 आहे ते निगेटिव्ह म्हणू हे काय म्हणू आपण P2 पॉझिटिव्ह सांगा मग जर हे निगेटिव्ह असेल हे एंड तर सेकंडरी कॉइलचं हे एंड कोणता असेल
Of the Positive. पॉझिटिव्ह लेन्स लॉ, ठीक आहे ना, लेन्स लॉ. आज समजून घ्या हे प्रायमरी कॉईल हे काय सेकंडरी कॉईल समजून घ्या. आता बघा हे काय झालं असं आपण निगेटिव्ह इकडे करंट फ्लो होतो इकडून या डायरेक्शन मध्ये, ठीक आहे, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह असं म्हणू, ठीक आहे. तर ह्या कॉईल मध्ये कसं होईल तो या डायरेक्शन मध्ये, बरोबर का, अकॉर्डिंग टू लेन्स लॉ. आता समजून घ्या हे पॉझिटिव्ह, हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे पीएन जंक्शन डायोडच्या पॉझिटिव्ह रिजनला कनेक्टेड आहे. हे समजून घ्या पॉझिटिव्ह टर्मिनल या सेकंडरी कॉइलचं कशाला कनेक्टेड आहे, पॉझिटिव्ह रिजन ऑफ द पीएन जंक्शन आहे. बघा हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह कशाला आहे, या निगेटिव्ह एंडला. म्हणजे हा जो रेक्टिफायर आहे कोणत्या बायस मध्ये, कोणत्या बायस मध्ये, कोणत्या फॉरवर्ड. हा कोणत्या बायस मध्ये, फॉरवर्ड बायस मध्ये. आणि याला म्हणतात पॉझिटिव्ह हाफ सायकल. कोणती हाफ सायकल म्हणून, पॉझिटिव्ह हाफ सायकल, ठीक आहे ना. पॉझिटिव्ह केलं करेक्ट. कोणती सायकल ही, पॉझिटिव्ह हाफ सायकल, ठीक आहे. वर्किंगचा पॉईंट बघा काय आहे, या ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल समजून घ्या, ठीक आहे. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल let us consider, आपण काहीतरी म्हणू, ठीक आहे. let us consider काय, let us consider P1 is negative, P1 is negative and P2 is काय, जर P1 निगेटिव्ह म्हणा आणि P2 काय म्हणा, पॉझिटिव्ह. let us consider P2 and P2 is a positive and S1 is a S1 positive, S1 is positive and S2 is a negative, S2 is a negative, okay. S2 is a इथे बघा पहिला पॉइंट असेल आपण की आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणू. कारण तुम्हाला काय म्हटलं मी, कारण जो पीएन जंक्शन डायोड आहे तो फक्त आणि फक्त फॉरवर्ड बायस मध्ये वर्क करतो. आपण तर बायस झाला फॉरवर्ड बायस. जर लक्ष ठेवा पीएन जंक्शन डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये कधीच काम करत नाही. कारण रिव्हर्स बायस मध्ये जे करंट फ्लो असते किती असतं ते 0 व्होल्टेज, एकदम निग्लिजिबल असतं, ठीक आहे ना. मग बघा ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल लेट अस कन्सिडर P1 इज अ निगेटिव्ह and P2 इज अ पॉझिटिव्ह. जर P1 निगेटिव्ह असेल तर सेकंडरी कॉइलचे S1 काय असेल, पॉझिटिव्ह. जर P2 काय असेल, पॉझिटिव्ह, सेकंडरी कॉइलचे S2 किती असेल, निगेटिव्ह असेल. मग आता ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, मग त्याच्यामुळे म्हणणार thus it is in forward bias, thus it is in forward bias, therefore खाली पहा therefore म्हणजे काय, therefore म्हणजे काय, म्हणून therefore it carrying current त्याच्यामुळे याच्यामध्ये करंट काय होईल, फ्लो होईल. समजलंय का इथपर्यंत, इथपर्यंत समजलंय का. हो सर. हो खाली it carrying current किंवा therefore it gives output, therefore it gives करंट फ्लो म्हणजे आउटपुट भेटते, it gives output. त्याच्यामुळे आपलं काय मिळेल, आउटपुट. आता बघा दुसरा पॉईंट मी येत नाही हा, पण तो काय आहे बघा, तुम्ही पहिला पॉईंट काय याच्यामध्ये वरती मध्ये ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल लेट अस कन्सिडर पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे असं कन्सिडर करा, काय कन्सिडर करा, जे प्रायमरी कॉइलचं P1 आणि P2 आहे ते काय कन्सिडर करा, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह रिस्पेक्टिव्ह, ठीक आहे. आणि हे म्हणजे काय करा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अकॉर्डिंग टू लेन्स लॉ. लेन्स लॉ तुम्ही कन्सिडर करा, ठीक आहे. नंतर काय म्हणलं की जर तुम्ही अशा प्रकारे कनेक्ट केलं तर हे जे रेक्टिफायर आहे ते कोणत्या बायसने असेल, फॉरवर्ड बायसने. फॉरवर्ड बायसने असेल तर ऑब्विसली काय भेटणार, आपला आउटपुट भेटणारच आहे. काय भेटणार आहे आपल्याला, आउटपुट भेटणार. आणि याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय ना, समजून घ्या पॉईंट सगळा सेम, फक्त व्हॉइस वाचायचा कसा, ड्युरिंग पॉझिटिव्ह काय भेटायचं, निगेटिव्ह. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल लेट अस कन्सिडर P1 is a positive and P2 is a negative and S1 is a negative, S2 is a positive. Thus it is in a reverse bias. कसं बघा, फरक आपल्याला मालूम
पॉझिटिव्ह, याला काय म्हणू आपण निगेटिव्ह. मग जर हा पॉझिटिव्ह असला काय असला निगेटिव्ह, हा जर निगेटिव्ह असला काय असेल पॉझिटिव्ह. बघा निगेटिव्ह टर्मिनल पी रिजनला, निगेटिव्ह रिजन पॉझिटिव्ह टर्मिनलला. तर रिव्हर्स बायस मध्ये, आणि रिव्हर्स बायस मध्ये कोणताच पीएन जंक्शन डायोड इलेक्ट्रिक करंट कॅरी करत नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये कोणत्याही प्रकारचा आउटपुट भेटणार नाही. मग निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये आपल्याला आउटपुट भेटलंच नाही. याचा अर्थ फक्त कोणत्या सायकल भेटला आपल्याला हाफ सायकल मध्ये. त्यामुळे या रेक्टिफायरला म्हणतात हाफ वेव्ह रेक्टिफायर. समजलंय का? यस, समजलंय का? हो समजले. हो सर. समजलंय? हो सर. ठीक.